बघा, कंसामध्ये 5m अधिक 7m आणि दुसऱ्या कंसामध्ये -2m -3m यांच्या बेरीज व्यस्तांची बेरीज किती असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा. पहिली गोष्ट, बेरीज व्यस्त म्हणजे काय बाबा, हे तुमच्या मांडलं म्हणजे लक्षात येईल. 5m अधिक 7n, पहिल्या कंसामध्ये 5m अधिक 7n या पदाची बेरीज व्यस्त कोणती, तर त्याचं उत्तर -5m -7n. कसं काय सर? लेकरांनो, एक संख्या पट्टी आम्ही इयत्ता 5वी 6वी मध्ये अभ्यासली, ज्याच्या मध्यभागी असते 0 आणि उजवीकडच्या संख्या असतात धन, डावीकडे संख्या असतात लेकरांनो ऋण. हे आम्ही शिकलो इयत्ता 5वी 6वी मध्ये. जसं की इथं संख्या 1 2 3 4 5 6 7 8 अनंत संख्या ह्या संख्यापट्टीच्या उजवीकडच्या साईडनं धनसंख्या असतात आणि इकडं डावीकडे मात्र -1 -2 -3 -4 -5 -6 7 वजा. ओके, हे आम्ही अभ्यासलं. म्हणजे इथं आम्ही एक साधी आणि सोपी गोष्ट, इथं मी वजा चिन्ह का दिले बाबा? 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या कोणती? -5m आणि -7n. हे उत्तर ॲक्युरेट कसं? आता इथं तुम्हाला जर विचारलं या 2 ची बेरीज व्यस्त कोणती, तर -2. 3 ची बेरीज व्यस्त कोणती, तर -3. 4 ची बेरीज व्यस्त कोणती, तर -4. 5 ची -5, 6 ची -6, किंबहुना -6 ची बेरीज व्यस्त 6, -5 ची 5, -4 ची 4. ही गोष्ट लक्षात घ्या, यात बेरीज व्यस्त म्हणतात. वाटल्यास बेरीज व्यस्त, गुणाकार व्यस्त ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. गोष्टी लक्षात घ्या. आता एक दुसरं पद राहिलं ज्याची बेरीज व्यस्त मांडायची राहिली. दुसरं पद आहे -2m. गोष्ट लक्षात घ्या, -2m आणि -3n याची बेरीज व्यस्त कोणती सर? तर याच्यातले फक्त वजा चिन्ह काढून टाका, जसं की +2m +3n. ओके, आता या पदांची, या बेरीज वस्तांची आम्हाला बेरीज विचारली म्हणून इथं -5m -7n अधिक चिन्ह कंसामध्ये मात्र हे पद मांडा 2m अधिक 3n. ओके, यांची बेरीज. आता बघा, कंसातच ही बेरीज करा. -5m मांडा इथं -5m. सारखे असलेले सहचल पद जवळजवळ आपल्याला घ्यायचे, म्हणजे या -5m जवळ हे 2m येतात. मात्र हे 2m येताना अधिक आहेत याचं भान ठेवा. इथं अधिक चिन्ह. गोष्टी लक्षात घ्या. या 3n जवळ हे -7n, म्हणजे हे सारखे असलेले सहचल पद जवळजवळ -7n आणि हे अधिक 3n. सारखे असलेले सहचल पद लक्षात घ्या, जवळजवळ घ्या, कंसामध्ये त्याची मांडणी अशा पद्धतीनं करा. मग आता -5m अधिक 2m, एक संख्या अधिक एक संख्या वजा, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह लिहायचं. हा गणितीय गुणधर्म, म्हणजे 5तून 2 गेले 3, अर्थात -3m. इथं अधिक चिन्ह, इकडं -7n अधिक 3n. एक संख्या वजा एक संख्या अधिक, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा, उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह, म्हणजे 7तून 3 गेले 4, अर्थात -4n. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या लेकरांनो असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल.
गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर निमित्त वाकसरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही. आम्ही ग्रुपमध्ये असे असंख्य प्रश्न दररोज अभ्यासतो. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल. हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. बेरीज व्यस्त संख्या, गुणाकार व्यस्त संख्या ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.